शिवनेरीतून गडांच्या स्वच्छता मोहिमेस प्रारंभ झाला असून अहिल्यानगरचे खासदार निलेश लंके यांच्या मोहिमेस मोठा प्रतिसाद मिळालाय। एक दिवस शिवरायांच्या गड किल्ले आणि दुर्गांसाठी खासदार निलेश लंके यांच्या संकल्पनेतील मोहिमेचा रविवारी शिवनेरीच्या पहिल्या पायरीचं दर्शन घेऊन प्रारंभ करण्यात आला। दरम्यान खासदार लंके यांच्या आवाहनानंतर या मोहिमेस शिवप्रेमींचा मोठा प्रतिसाद मिळाला। राज्यातील धार्मिकता, एकता, अखंडता, बंधुत्वास कुठेतरी बाधा पोहोचत असल्याने सध्या चित्र पाहायला मिळते। अनेक राजकीय मंडळी छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास चुकीच्या पद्धतीनं मांडण्याचा प्रयत्न करतायत। या पार्श्वभूमीवर खासदार लंके हे 18 पगड जातीच्या मावळ्यांना एकत्रित करून एक वेगळा संदेश देण्याचा प्रयत्न करतायत। तर शिवजन्मभूमी शिवनेरी येथे या मोहिमेचा प्रारंभ करण्यात आला। खासदार निलेश लंके यांनी 18 पगड जातीच्या मावळ्यांना सोबत घेत शिवनेरीवर स्वच्छता मोहीम राबवली। पवित्र रमजानचे रोजे असतानाही या मोहिमेत मुस्लिम बांधवांनी खासदार लंके यांच्या खांद्याला खांदा लावत आपलं योगदान दिलंय। तर 2 दिवसांपूर्वी ऑनलाईन लिंकच्या माध्यमातून या मोहिमेत सहभागी होण्याचं आवाहन करण्यात आलं होतं। त्यास 800 ते 900 जणांचा प्रतिसाद मिळालाय। नाव नोंदणी व्यतिरिक्त अनेक शिवभक्त तेथे हजर झाले होते। राज्याच्या कानाकोपऱ्यातून अनेक शिवभक्त त्यांच्या मुलांना घेऊन या मोहिमेत सहभागी झाले। मुंबई, ठाणे, सातारा, तुळजापूर, धाराशिव, नाशिक, पुणे आदी वेगवेगळ्या भागातून या ठिकाणी अनेक शिवभक्त आल्याचं पाहायला मिळालं। तर जाती धर्मापलीकडे जाऊन विविध जाती धर्माचे लोक या मोहिमेत सहभागी झाले। याबाबत स्पष्टीकरण देताना खासदार निलेश लंके म्हणाले, छत्रपती शिवरायांचा विचार घेऊन आम्ही वाटचाल करीत आहोत। अखंड हिंदुस्थानमध्ये एकमेव शिवछत्रपती शिवाजी महाराज होऊन गेले। 18 पगड जातींना सोबत घेऊन चालणारा राजा म्हणून त्यांची ओळख आहे। आम्ही छत्रपती शिवरायांचे हिंदुत्व मानणारे आहोत। त्याच शिवरायांच्या गड किल्ल्यांचं संवर्धन करण्यासाठी रमजानचा सण असताना, त्यांचा रोजा असतानाही मुस्लिम बांधव या मोहिमेत सहभागी झालेत, असं खासदार लंके म्हणालेत। तर मी शिवरायांचा मावळा आहे, त्यामुळे मी मोहीम म्हणजे कोणताही राजकीय स्टंट नसून छत्रपती शिवाजी महाराजांच्या सर्व मावळ्यांनी राबवलेली ही स्वच्छता मोहीम आहे। या मोहिमेमागे कोणताही राजकीय हेतू असण्याचं कारण नाही। ही मोहीम कोणास उत्तर देण्यासाठी किंवा कोणतीही राजकीय टीकाटिप्पणी करण्यासाठी नाही, तर केवळ छत्रपती शिवाजी महाराज यांचा समृद्ध इतिहास आणि वारसा जतन व्हावा, तो जनतेला कळावा, हाच या स्वच्छता मोहिमेमागचा हेतू असल्याचं खासदार निलेश लंके यांनी म्हटलंय। तर स्वच्छता मोहिमेसोबतच गड किल्ल्यांची डागडुजी, जतन आणि संवर्धन करण्यात येणार आहे। या मोहिमेसाठी लागणारा खर्च लोकवर्गणीतून करण्यात येणार आहे। श्रमदान करतानाच गड किल्ले तसेच दुर्गांच्या संवर्धनासाठी पुरातत्व विभागाकडे निधीची मागणी देखील करण्यात येणार असल्याचं खासदार लंके यांनी यावेळी सांगितलंय। तर पुढील स्वच्छता मोहीम अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंदे तालुक्यातील धर्मवीर गडावर रविवार दिनांक 13 एप्रिल रोजी होणार असल्याचं देखील खासदार निलेश लंके यांनी जाहीर केलंय। खासदार लंके यांच्यासह त्यांचे सहकारी या मोहिमेत खोरे, टिकाव, कुऱ्हाड, डस्टबिन, बादली, झाडांच्या बुंध्याला लावण्यासाठीचे रंग सोबत घेत सहभागी झाले होते। यावेळी वनविभागाला निलेश लंके प्रतिष्ठानच्या वतीनं डस्टबिन भेट देण्यात आली आहे। सगळ्यात महत्त्वाचं, किल्ल्यावर येऊन ज्या छत्रपती शिवरायांनी अभेद्य किल्ले उभे केले, त्या किल्ल्यांचं संवर्धन झालं पाहिजे आणि त्या ठिकाणी स्वच्छता मोहीम राबवली पाहिजे। हे सगळ्यात महत्त्वाचे कर्तव्य समजून आम्ही ह्या सगळ्या शिवभक्तांनी आज उद्या शिवजयंती आणि त्या शिवजयंतीचं औचित्य साधून या ठिकाणी साफसफाई मोहीम सुरू केली। अनेक हजारो वर्षाचे वृक्ष आहेत, त्या वृक्षाला उन्नी लागल्यामुळं ते वृक्ष जमीनदोस्त होतात, त्यामुळं त्या वृक्षांना आम्ही आज काव आणि चुना लावून त्याचं संरक्षण करत आहोत। खासदार साहेब, छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन राजकारण करणारे, म्हणजे छत्रपतींचं नाव घेतल्याशिवाय आता हल्ली राजकारणच होत नाही, पण त्यांचे जे गड किल्ले आहेत किंवा त्यांचे जे ऐतिहासिक वारसे त्याच्यावर त्यांचं प्रचंड दुर्लक्ष होतं असं वाटत नाही? छत्रपती शिवराय हे असंख्य माझ्या महाराष्ट्रातील नव्हे देशातील तमाम जनतेचे एक आराध्य दैवत आहे आणि त्या छत्रपती शिवरायांचं नाव घेऊन राजकारण करणे योग्य नाही। तरी पण माझ्या सर्वांना विनंती आहे की आपण या गड किल्ल्याच्या संवर्धनासाठी मोठं असं पॅकेज जाहीर केलं पाहिजे आणि गड किल्ले सुरक्षित राहिले पाहिजे।
गड किल्ले सुरक्षित राहिले तर छत्रपती शिवरायांचे विचार हे अभेद्य जोपर्यंत चंद्र सूर्य सृष्टी आहे तोपर्यंत हे छत्रपतींचे शिवरायांचे विचार प्रत्येक घराघरापर्यंत पोहोचले पाहिजे, ही यामागे भूमिका आहे. साहेब, जाती जातींमध्ये राजकारण आता हल्ली येत आहे की, पण आज पाहायला मिळालं रमजानचा महिना सुरू आहे, इतर धर्मीय म्हणजे मुस्लिम असतील किंवा इतर धर्मीय असतील मोठ्या प्रमाणात तुमच्यासोबत या मोहिमेमध्ये सामील होताना दिसत आहे. तुम्ही पाहिलं असेल की अखंड हिंदुस्थानामध्ये एकमेव छत्रपती शिवराय असे राजे होऊन गेले, ते सर्व 18 पगड जाती धर्मातील लोकांना बरोबर घेऊन चालणारा राजा म्हणून त्या छत्रपती शिवरायांकडे आपण पाहत होतो. आणि त्या छत्रपती शिवरायांचे गड किल्ल्याचं संवर्धन स्वच्छता मोहिमेमध्ये रमजानसारखा मुस्लिम समाजामधला पवित्र सण आणि त्या पवित्र सणामध्ये उपवास असताना सुद्धा आमचे मुस्लिम बांधव यामध्ये मोठ्या प्रमाणात सहभागी आहेत. ही सुद्धा एक अभिमानाची गोष्ट आहे. त्यामुळं माझे याद्वारे सांगणं आहे की जे समाजामध्ये आपल्या राजकीय पोळी भाजण्यासाठी जातीवाद निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो हे कुठेतरी थांबलं पाहिजे आणि छत्रपतीच्या विचारावर आपल्या महाराष्ट्राला घेऊन गेलं पाहिजे. तुम्ही दिवसभर आज इथे आहात, तुमचे कार्यकर्ते आहेत, मोठा उत्स्फूर्त आहेत, काम करतात, काय समाधान आहे? हे समाधान आहे का प्रत्येकाच्या मनात एक वेगळी भावना आहे की आपण आपल्या राजांसाठी काहीतरी केलं पाहिजे, राजांसाठी एक दिवस दिला पाहिजे, ही आमची भूमिका आहे. आणि आजच्या या मोहिमेचा शुभारंभ आहे. आम्ही प्रत्येक महिन्याच्या एका रविवारी ही मोहीम प्रत्येक गड किल्ल्यावर घेऊन जाणार आहोत. ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24.